हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघितले इंटिग्रेशन बाय युझिंग ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. त्यामधले काही एक्झाम्पल जे राहिलेले आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट टाइप आपण कंटिन्यू करूया. ओके, सो एक्झाम्पल इज 1/1 साइन एक्स. तुम्ही जर का इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की ह्याच्यासाठी कोणता डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. ओके, सो सुरुवातीला आपण काय करूया, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेला फंक्शन आहे तो लिहून घ्या. इट इज 1/1 साइन एक्स. ओके, त्यानंतर तुम्हाला ही जी मेथड आहे ती ट्रायल अँड एररने फाइंड आउट करायची, म्हणजे ह्याला अशा फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय दिलेल्या फंक्शनला, जेणेकरून त्याचा इंटिग्रेशन तुम्हाला काढता यायला पाहिजे. हे तुमचं काय असेल, एम इन दिस टाइप. ओके, सो आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पाठीमागचं अशा टाइपच्या एक्झाम्पलला काय केलं होतं, रॅशनलायझेशन केलं होतं. आठवतंय का बघा. सो बाय युझिंग दॅट वी कॅन कन्वर्ट दिस फंक्शन इनटू इंटिग्रेबल फंक्शन. सो आता इथं काय करतोय मी, डिनॉमिनेटरला टर्म काय 1 - sin x. सो ह्याचा कॉन्जुगेट काय असेल, ऑब्विसली इट विल बी 1 + sin x. सो मी इथं काय करतोय, 1 + sin x न मल्टिप्लाय अँड डिवाइड. प्लसच काय घेतलं तुमच्या लक्षात येईल, इथं मायनस होता म्हणून इथं टर्म कोणती घेतली मध्ये, प्लस. इथं जर का प्लस असला असता तर इथं काय घेतलं असतं आपण, मायनस. ओके, सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन इट बिकम्स व्हॉट, बघा, न्यूमरेटर 1 × 1 + sin x इज ॲज इट इज 1 + sin x. डिनॉमिनेटर काय, 1 - sin x × 1 + sin x. So by using a - b × a + b, it is what, a² means 1² ची व्हॅल्यू काय आली, 1 minus b² की काय आला, sin² x. ओके, but we have what is that, sin² x plus cos² x is equal to 1. So what is the value of 1 - sin² x? हा sin² x इकडे शिफ्ट केला. सो 1 - sin² x ची व्हॅल्यू काय आली, इट इज cos² x. सो बाय युझिंग दॅट डिनॉमिनेटर आपण इथं रिप्लेस करूया. तो काय येईल बघा, इट इज 1 + sin x अपॉन cos² x. आता काय करायचे, न्यूमरेटरचे जे टर्म्स आहेत त्याला आपण सेपरेटली डिवाइड करू. म्हणजे अगोदर 1 ला cos² x ने डिवाइड करू, त्यानंतर sin x ला cos² x न. सो व्हॉट इज 1/cos² x? येस, ओके, आय विल राईट हिअर 1/cos² x. ओके, आणि इथं काय sin x अपॉन cos² x आहे. सो cos² x असं लिहिलं तर चालेल, cos x × cos x. असं का लिहितोय, कारण मला हे व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करता येईल. ओके, सो व्हॉट विल बी द आउटपुट, व्हॉट इज 1/cos² x? आपल्याला माहित आहे 1/cos x इज व्हॉट, sec x. सो 1/cos² x हे काय येईल, sec² x. ओके, त्याचप्रमाणे sin x अपॉन cos x इट इज tan x. ओके, अँड 1/cos x इट इज sec x. म्हणजे दिलेला जो फंक्शन आहे तो आपण काय केलाय, ह्या फंक्शन मध्ये कन्वर्ट केलाय. सो आता हे फंक्शन इंटिग्रेबल आहे का तुमच्या लक्षात येईल. फॉर्म्युले जर का बघितलात तुम्ही इंटिग्रेशनचे तर तुमच्या लक्षात येईल, sec² x, yes, it is integrable, and sec x into tan x is also integrable. Okay, so consider integration. Consider I is equal to integration of what, sec² x plus tan x into sec x. कसं लिहू शकतो आपण, sec x into tan x into dx. ओके, सो आता ह्याचा इंटिग्रेशन काय येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ sec² x. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ sec² x? इट इज tan x plus what is the integration of sec x into tan x? It is sec x. ओके, प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय येईल, c. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेला जो फंक्शन आहे तो इंटिग्रेबल फंक्शन मध्ये कन्वर्ट करून काय करू शकता, इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. ओके,
So now we'll move to the next example. Okay, it is what? Tan inverse of under root 1 plus cos x upon 1 minus cos x. ओके, सो आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे, पण लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण अशा टाइपचे जे टर्म्स आहेत ते सिम्प्लिफाय केलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की हे जो टर्म आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स कसं सिम्प्लिफाय करायचं. ओके, सो राईट डाऊन लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, जो दिलेला फंक्शन आहे तो अगोदर लिहून घ्या. इट इज व्हॉट? टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. आता हे टर्म तुम्ही सिम्प्लिफाय पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण केलेलं असेल, तर इथे मी डायरेक्टली लिहितोय. इट इज व्हॉट? 1 प्लस कॉस एक्स इज नथिंग बट 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. इथं जर का कॉस 2x असलं असतं तर इथं फक्त काय आलं असतं? कॉस स्क्वेअर एक्स. पण इथं 1 प्लस कॉस एक्स आहे, त्यामुळे इथं टर्म काय आला? 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. डिनॉमिनेटर 1 minus cos x is what? 2 sin square x by 2. Okay. So, 2 get cancel. Cos square x by 2 upon sin square x by 2. It is what? Cot square x by 2. So, bracket मध्ये काय येईल? Cot square x by 2. ओके, इथं काय झालं? हा जो 2 आहे तो 2 कॅन्सल झाला आणि cos square upon sin square is nothing but cot square x by 2. जेव्हा स्क्वेअर रूट मध्ये आपण कॉट स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढल्यानंतर कॉट स्क्वेअर एक्स बाय 2 हा काय होईल? कॉट ऑफ एक्स बाय 2. ओके, पण इथं टॅन इनवर्स आणि हा जो आतला जो फंक्शन आहे तो कॅन्सल केव्हा होईल? जेव्हा आपण हा जो आतला फंक्शन आहे तो टॅन मध्ये जेव्हा कन्वर्ट करू तेव्हा कॅन्सल होईल. सो टू कन्वर्ट कॉट ऑफ एक्स बाय 2 इन द टॅन, we know that cot of x by 2 can be written as tan of pi by 2 minus x by 2. म्हणजेच आपण काय कोणता फॉर्म्युला यूज केला? cot theta can be written as tan of pi by 2 minus theta. Okay, I will write here cot theta, it is nothing but tan of pi by 2 minus theta. असं का? कारण टॅनचा कुठं चेंज होतो? कॉटला. आणि पाय बाय 2 मायनस थिटा आहे म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतात? सगळे पॉझिटिव्ह. सो यू कॅन राईट सिम्पली कॉट ऑफ एक्स बाय 2 ॲज टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. आता काय होईल? आता हा जो बाहेरचा टॅन इनवर्स आहे आणि आतला जो टॅन आहे तो काय होईल? इट गेट कॅन्सल्स. ओके, आणि काय राहील? फक्त जी आतली जी टर्म आहे ती टर्म राहील. ओके, सो इट बिकम्स व्हॉट? पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. सो दिस इज व्हॉट आवर एफ ऑफ एक्स. आता आपल्याला काय करायचं आहे? फक्त इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ओके, सो नाव कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ pi by 2 minus x by 2 into dx. So what is the integration of pi by 2? It is constant. So it becomes what? Pi by 2 into x minus. What is the integration of x? It is x square by 2 and already एक 2 होता. Okay, so I will write here 1 upon 2 plus जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे तो लिहायचा मात्र विसरू नका. So what is our final answer? It is pi into x by 2 minus x square by 4 plus c. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? दिलेला जो फंक्शन आहे तो फंक्शन काय करू शकता? Yes, you can convert into such a function which is integrable. Okay, so now we'll solve the last example from this type. Then we'll move to the next type. Okay, so write on next example. Yes,
It is what? Under root 1 minus sin x. आता इथे अंडर रूट 1 मायनस साइन एक्स आहे, त्यामुळे रॅशनलायझेशन करून काय उपयोग होणार नाही. ओके, सो इथे काय करावं लागेल आपल्याला? येस, सो यू कॅन convert this inside function 1 minus sin x such that it becomes, or it will be converted into square function so that its square root will get cancels. Okay, so बघा कसं सॉल्व करायचं आपल्याला. दिलेला फंक्शन अगोदर आपण लिहून घेऊया. लेट f of x is equal to under root 1 minus sin x. Okay, but 1 can I write 1 as sin square x by 2 plus cos square x by 2. हे कोणता फॉर्म्युला यूज केला आपण? आयडेंटिटी यूज केली. कोणती आयडेंटिटी? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. इथं मला थीटाच्या ठिकाणी एक्स पण घेता आलं असतं, पण आपल्या सोयीसाठी इथं काय घेतलंय? एक्स बाय 2. ओके, नेक्स्ट. येस, जो साइन एक्स आहे तो साइन एक्स आपल्याला कसा लिहिता येईल बघा. यू नो दॅट साइन 2 थीटा. सो साइन 2 थीटा इट इज व्हॉट? साइन 2 थीटाची व्हॅल्यू काय असते? इट इज 2 sin theta into cos theta. ओके, सो हिअर sin x, x म्हणजे काय येईल? x च्या ठिकाणी x बाय 2 येईल. ओके, सो म्हणजेच काय येईल? मायनस 2 sin x कसं लिहिता येईल आपल्याला? मायनस 2 sin x बाय 2 इंटू कॉस x बाय 2. असं कसं? इथं 2 थीटाच्या ठिकाणी काय लिहिलं आपण? x, म्हणजे इथं थीटाच्या ठिकाणी काय येईल? इट बिकम्स x बाय 2. सो दिस इज व्हॉट फॉर्म्युला. साइन ऑफ x कॅन बी रिटन एज 2 sin x बाय 2 इंटू कॉस ऑफ x बाय 2. आता इतकं सिम्प्लिफिकेशन, एवढी उठाठेव कशासाठी केली आपण? जस्ट टू कन्वर्ट दिस फंक्शन इनटू स्क्वेअर ऑफ सम टर्म. सो इट इज ऑफ द टाइप व्हॉट कॅन आय से? इट इज ऑफ द टाइप, कोणत्या टाइप मध्ये? हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. सो दिस इज द ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ व्हॉट? दिस इज द ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ ए मायनस बी. म्हणजेच काय येईल? साइन ऑफ एक्स बाय 2 मायनस कॉस ऑफ एक्स बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही जर काय ब्रॅकेट स्क्वेअर केला तर कोणती टर्म येईल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab किंवा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असेही म्हणू शकता. आता काय होईल इथं? येस, इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. ओके, सो दिस स्क्वेअर रूट अँड दिस स्क्वेअर विल गेट कॅन्सल. सो दिलेला फंक्शन हा काय होईल? येस, इट इज जस्ट ओनली साइन ऑफ एक्स बाय 2 मायनस कॉस ऑफ एक्स बाय 2. सो नाउ इट इज इंटिग्रेबल. येस, डेफिनेटली. का? कारण इट इज सिंपल वन. जस्ट इंटिग्रेशन ऑफ साइन आणि कॉसचा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. सो कन्सिडर I is equal to integration of sin of x by 2 minus cos of x by 2 into dx. आता तुम्हाला सांगितलं होतं मी, x च्या ठिकाणी दुसरी कोणती व्हॅल्यू असेल तर त्याचा जो डेरिव्हेटिव्ह येईल त्या डेरिव्हेटिव्हने त्याला डिवाइड करायचं. जसं इंटिग्रेशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो, तसं इंटिग्रेशन मध्ये x चा जो काही कोएफिशियंट असेल त्याचा डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ x बाय 2? इट इज मायनस कॉस ऑफ x बाय 2 अपॉन इट्स डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय 2 मायनस व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ x बाय 2? इट इज सिम्पली साइन ऑफ x बाय 2 अपॉन 1 बाय 2 प्लस c. आता इथं काय करता येईल आपल्याला? येस, you can take minus sign outside. Okay, so minus sign outside घ्या आणि हा डिनॉमिनेटरचा 2, म्हणजे सुरुवातीला इथे लिहितो मी. इट इज व्हॉट? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला 2 आहे, सो इट इज मायनस 2 कॉस एक्स बाय 2 आणि इथे काय येईल? मायनस 2 साइन एक्स बाय 2 प्लस सी. सो दिस इज व्हॉट आय. आता मायनस 2 कॉमन आउटसाइडला काढला तर काय होईल इथं? yes, it becomes I is equal to minus 2 take
constant outside. In bracket, it is cos of x by 2 plus sin of x by 2 plus c. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट टाइप आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.